नाही बघा, सुरुवातीला आपण जर बघितलं त्रुटी नाही, एक सुद्धा अशी अट नाही जी शेतकऱ्याच्या विरोधात आहे. पण या आंदोलनाचा फायदा एवढा झाला आपल्या शेतकऱ्याला की सरकारने मान्य केलं की या GR मध्ये अटी आहेत आणि मान्य केलेल्या अटी जे ते म्हणालेत आम्ही काढू, त्या काढल्या तरच 36 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि आमचं एकच मत आहे की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नव्हतं. राजकारण करत राहिलो असतो तर वेळ गेला असता, फाटाफाट झाली असती. राजकारण आल्यानंतर सामान्य लोकांवर अन्याय होऊ शकला असता. त्यामुळे शेतकऱ्याचा कुठेही अन्याय होऊ नये म्हणून आम्ही भूमिका कुठेतरी समजूतदारपणाची घेतली. सरकारबरोबर एकदा चर्चा करू, मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू. आणि आम्ही एकटं पक्षातले लोक जात नाही, आम्ही फार सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये राजू शेट्टींपासून सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. ज्याच्यात आपण नवले भाऊंचं पण आहे, त्याच्यात जयंत पाटील शेकाप सगळे आहेत. त्यात आम्ही तुपकर यांचंही नाव घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर बच्चू कडूंचं पण नाव घेतलेलं आहे. त्यामुळे यात राजकारण नाही करायचं. त्यामुळे एक या संघर्षाचा जो लोकांनी इथं उभा केला होता त्याचा एकच विजय असं मला वाटतं. हे सरकार जे आधी म्हणत होतं कुठल्याच अटी नाहीत ज्या शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत, आता हे सरकार त्या अटी आहेत हे त्यांनी मान्य केलं. जर मान्य केलं असेल तर नक्कीच उद्या जाऊन ते बदलतील अशी अपेक्षा. पहिली लढाई जिंकली. आता शेवटी ही सोपी लढाई नव्हती आणि जिंकली असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण कुठं ना कुठं तरी आपण विजयाकडे आता चाललेलो आहोत एवढंच मात्र म्हणावं लागेल. काय देवाला काय मागायचं, देवाच्या चरणापासून सुरुवात केली ती चरणापाशी आहे. नाही म्हणून मी तिथे माझं उपोषण सोडलं नाही, मुद्दामून इथं येऊन जिथून सुरुवात केली. कारण का हे दैवत हे सामान्य लोकांचं दैवत आहे. त्यामुळे इथं येऊन समाप्ती करणं पण महत्वाचं आहे. माझे आई बाबा असले, माझी पत्नी सुद्धा असली तरी इथे देवाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून जे वारकरी संप्रदाय येतात त्यातले एका महिलेकडनं मी माझं कुटुंबाकडनं इथं माझं जे उपोषण आहे तिथे सोडेल. माझ्याबरोबर इतरही जे सर्व मान्यवर या शेतकऱ्यांसाठी बसले होते ते उपोषण सोडतील. पण एक गोष्ट इथं मात्र सांगतो की आज शांततेत हे आंदोलन संपलं असलं, काही प्रमाणात विजय मिळाला असला तरी सरकारने जर दगाफटका आम्हाला केला तर मग शेतकऱ्यासारखं वाईट कुणीही नसणार, आमच्यासारखं वाईट कुणीही नसणार. हे मात्र या पवित्र ठिकाणी मी सरकारला इथं सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.